दैवी प्रेम आणि कठोर न्याय या दोन गोष्टी एकत्र कशा असू शकतात? आज आपण ह्याच एका मोठ्या धर्मशास्त्रीय प्रश्नाचा शोध घेणार आहोत आणि पाहणार आहोत की संपूर्ण सृष्टीच्या तारणासाठी या दोन्ही गोष्टी खरं तर कशा आवश्यक आहेत. चला थेट मुद्द्यावर येऊया. सगळं काही या एका वाक्याभोवती फिरतं. प्रभू येशूच्या रक्ताने सृष्ट जगाचे प्रायश्चित्य होते. हे वाक्य आपल्या मूळ स्रोतातून आलेलं आहे आणि आज आपण याचाच नेमका अर्थ काय आहे हे उलगडणार आहोत. पण एक मिनिट, सृष्ट जग म्हणजे नक्की काय? तर बघा, स्त्रोतानुसार यात फक्त आपली पृथ्वी नाही, तर स्वर्गातलं पवित्र स्थान आणि मृतांचं जग म्हणजे अधोलोक या सगळ्याचा समावेश आहे. ह्याचा अर्थ हे प्रायश्चित्त संपूर्ण ब्रह्मांडासाठी आहे. तर हा सगळा युक्तिवाद आपण 5 टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. पापाची सुरुवात कशी झाली, तिथून कायद्याची गरज का होती आणि मग शेवटी क्रॉसद्वारे अंतिम समाधान कसं मिळालं हे आपण पाहणार आहोत. चला तर मग पहिल्या भागाकडे वळूया. हे सगळं सुरू कुठून झालं? मुळात या सगळ्या प्रायश्चित्ताची गरजच का पडली? चला त्या मूळ समस्येचा शोध घेऊया. तर सगळ्या समस्यांची सुरुवात होते एका खोट्या गोष्टीपासून, एका संशयाच्या बीजापासून, ज्याने देवावरच्या विश्वासालाच तडा दिला आणि संपूर्ण सृष्टीला आतून पोखरण्यास सुरुवात केली. मग या खोटेपणाचा नायनाट कसा होणार? बघा, मूळ स्रोत अगदी स्पष्टपणे सांगतो की अंधार अंधाराला दूर करू शकत नाही. या संशयाला दूर करण्यासाठी केवळ एका निष्पाप आणि परिपूर्ण त्यागाचीच गरज होती. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो. जर येशूचा त्याग हेच अंतिम उत्तर असेल, तर मग देवाच्या आज्ञांची किंवा कायद्याची गरजच काय होती? चला दुसऱ्या भागात हेच पाहूया. कायदा हा जणू काही न्यायाचा पाया आहे. तो आपल्याला सांगतो की पाप म्हणजे नेमकं काय. तो एक नैतिक चौकट तयार करतो आणि या चौकटीशिवाय क्रॉसवरच्या त्यागाला काहीच अर्थ उरणार नाही. म्हणजेच कायदा आणि क्रॉस यांना एकमेकांपासून वेगळं करताच येत नाही. जणू काही एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. कायदा पापाचं कर्ज निश्चित करतो, तर क्रॉस ते कर्ज फेडतो. एकाशिवाय दुसऱ्याचं अस्तित्वच निरर्थक आहे. पण मग इथे एक मोठा पेच निर्माण होतो. जरा विचार करा, जर फक्त कायदा असता आणि क्रॉस नसता तर काय झालं असतं? हे बघा, मूळ स्रोत असं सांगतो की कायदा तर परिपूर्ण आहे, पण आपण म्हणजे सृष्टीतील जीव अपूर्ण आहोत. कोणीही स्वतःच्या बळावर कायद्याचं 100% पालन करू शकत नाही. त्यामुळे अपयश हे अटळ आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की क्रॉसशिवाय केवळ कायदा हा मुक्तीचा नाही, तर तो सगळ्यांसाठी शिक्षेचा मार्ग ठरतो. आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. केवळ शिक्षेच्या भीतीने देवावर खरं प्रेम निर्माण होऊ शकतं का? भीतीमुळे कदाचित आज्ञा पाळल्या जातील, पण हृदयाचं परिवर्तन होऊ शकत नाही. आणि मग इथे येतो क्रॉस, जो परिपूर्ण न्याय आणि आपली मानवी अपूर्णता यांच्यातली दरी सांधणारा एक पूल आहे. चला पाहूया हे कसं घडतं. युक्तिवाद असा आहे की शिक्षेची भीती नाही, तर क्रॉसवर दिसलेलं ते निस्वार्थ प्रेम तेच खरं परिवर्तन घडवून आणतं आणि खऱ्या अर्थाने आपल्या इच्छाशक्तीला परिपूर्ण करतं. म्हणजे येशूचं रक्त एका निर्णायक फिल्टरसारखं काम करतं. ते पश्चाताप करणाऱ्यांमधून पाप वेगळं काढतं आणि जे पश्चाताप करत नाहीत त्यांना पापासोबतच वेगळं केलं जातं. तर मग ही शुद्धीकरणाची प्रक्रिया प्रत्यक्षात कशी घडते? मूळ स्रोत आपल्याला वैश्विक पुनर्संचयनाच्या अंतिम टप्प्यांबद्दल सांगतो. ही एक संपूर्ण शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे आणि ती टप्प्याटप्प्याने घडते. सगळ्यात आधी स्वर्गाचं शुद्धीकरण होतं, मग मृतांच्या जगापर्यंत ही प्रक्रिया पोहोचते आणि शेवटी पापाला संपूर्ण सृष्टीतून कायमचं काढून टाकलं जातं. तर मग या सगळ्याचा परिणाम काय? एक अशी परिपूर्ण सृष्टी जिथे संशयामुळे फूट पडली होती, तिला तिच्या मूळ परिपूर्ण अवस्थेत परत आणलं जातं. एक असं जग जिथे केवळ प्रेम आणि परिपूर्ण इच्छाशक्तीच असेल. आणि हाच या संपूर्ण युक्तिवादाचा अंतिम निष्कर्ष आहे. एक परिपूर्ण सृष्टी जिथे सर्व काही एकरूप झालं आहे. हे आपल्याला विचार करायला लावते की प्रेम आणि न्याय जे आपल्याला अनेकदा विरुद्ध वाटतात, ते कदाचित एकाच वैश्विक सत्याचे 2 अविभाज्य भाग आहेत.